सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्यासोबत राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र आणि दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजितांची धीर गंभीर चाल पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजिताला पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखरच हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतले आहेस, तुझा गुरु कोण आहे, तू कोणाचा धम्म मानतोस, असं जर मी त्याला विचारलं तर काय हरकत आहे. पण मग सारीपुत्तांनी मनाशी विचार केला, या भिक्खूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नाही. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचनांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो आहे तर काय हरकत आहे. आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपवल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्यांच्यासमोर जाऊन त्याने अभिवादन केले आणि अदबीनं त्यांच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्तांनी त्याला विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण आहे? आपण कोणाचा धम्म मानता? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे? त्यांनी आपणाला कोणता उपदेश केला आहे? मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व हे मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थवीर अश्वजिताला म्हणाला, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, पण मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे, शब्दांचे अवडंबर कशाला. नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्तांचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्यांनी ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परांमध्ये ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोग्गलान जिथे होता तिथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरंच गवसले आहे का? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजित बरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे 250 परिव्राजक आपल्यामुळे येथे राहत आहेत आणि आपणाला ते मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जिथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ त्यांना जाऊन म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळे इथे राहतो आणि आम्ही आपणालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणांच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग पत्करू. नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तिथे गेले. त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. संजय उत्तरला, छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. सारीपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारीपुत्त आणि मोग्गलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे माझ्या श्रवकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय असतील. वेळूवनात पोहोचल्यावर भगवान बुद्ध होते तिथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी साष्टांग प्राणिपात केला
आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतांना म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्खू हो, भिक्खूनो या, हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारिपुत्त, मोगलान आणि अडीचचे जटिल बुद्धांचे शिष्य झाले. अपने पेज को फॉलो, चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले. जय भारत, जय संविधान.